नमस्कार, आराध न्यूजमध्ये आपलं स्वागत। वर्तमानपत्रामध्ये खरी व वस्तुनिष्ठ बातमी छापल्याच्या कारणातून मुरगुड तालुका कागल येथील पत्रकार प्रकाश तिराळे यांना येथील माजी नगराध्यक्ष शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेखान जमादार यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे। या घटनेच्या निषेधार्थ आज हातकणंगले येथे महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने संबंधित घटनेचा निषेध करून संबंधितावर कठोर कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन तहसीलदार हातकणंगले यांना देण्यात आले। पत्रकार प्रकाश तिराळे यांनी दिलेल्या बातमीत कोणाच्याही नावाचा उल्लेख करण्यात आला नव्हता। घडलेल्या घटनेचे वृत्तांकन करण्याचे काम पत्रकार तिराळे यांच्याकडून करण्यात आले होते। समाजात अनेक घटना घडत असतात व त्याची माहिती संकलित करून ती बातमीच्या रूपाने प्रसारित करण्याचे काम होत असते। मात्र राजेखान जमादार यांची कृती लोकशाहीला घातक अशी असल्याची समाजभावना झाली असून तिराळे यांना मारहाण करणाऱ्या राजेखान जमादार व त्यांचे 2 सहकारी आसिफ खान जमादार व संदीप सनगर यांच्यावर कठोर कारवाई व्हावी। तसेच राजेखान जमादार हे ज्या पक्षाचे काम करतात ते पक्ष नेतृत्वानेही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी। तसेच तिराळे कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळावे अशा मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। सदरचे निवेदन हातकणंगले तहसीलदार यांच्या वतीने निवडणूक नायब तहसीलदार संजय पुजारी यांनी स्वीकारले। यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। आरा न्यूजसाठी राहुल रत्न पारखे, हिंगणगाव, कुंभोज। पत्रकार प्रकाश तिराळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीचा पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे। पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे। पत्रकार प्रकाश तिराळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध। पत्रकार प्रकाश तिराळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध। नमस्कार, मी पत्रकार अनिल उपाध्ये, महाराष्ट्र पत्रकार संघाचा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आहे। मुरगुड येथील पत्रकार प्रकाश तिराळे यांच्यावर 4-5 दिवसापूर्वी हल्ला झाला। त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि हल्लेखोरांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने हातकणंगले तालुक्याच्या वतीने आज हातकणंगले तहसीलदार कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी आम्ही पत्रकार बांधव सगळेजण एकत्र आले आहोत। जो हल्ला झाला तो लोकशाहीला घातक आहे आणि जर अशा प्रकारचे हल्ले होत राहिले तर सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा एक दिवस कोलमडून पडेल अशी भीती सर्वसामान्य जनतेला व्यक्त होत आहे। म्हणून पत्रकारांची आमची अशी मागणी आहे की राजेखान जमादार असतील किंवा त्यांच्यावरती त्यांचे सहकारी असतील किंवा पत्रकारांच्यावर हल्ला करणारे ज्या अशा अन्य प्रवृत्ती असतील त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कडक कारवाई व्हावी आणि पत्रकारांना न्याय मिळावा हीच इच्छा आहे।